नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या चॅनलवरती मी स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र सेट परीक्षा जी काही 16 एप्रिल 2017 17ला झाली होती, त्यानंतर त्यामधनं पेपर दुसरा फिजिक्सचा, ओके, आणि प्रश्न क्रमांक 3, 4 आणि 5, ओके। आजचे जे क्वेश्चन आहे ना, हे मॅथमॅटिकल फिजिक्समधनं घेतले, 2 क्वेश्चन लिनियर अल्जेब्राचे आणि 1 क्वेश्चन कॉम्प्लेक्स, ओके। तर बघा, जसं की सर्व तुम्हाला माहीत आहे की गेल्या काही दिवसापासून आपण प्रिवियस इयरचे क्वेश्चन डिस्कस करत चाललेलो आहोत, ओके। जर तुम्हाला हा उपक्रम आवडत चालला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका। तर बघा, आता आपण वेळ न वाया घालवता क्वेश्चन डिस्कस करायला सुरुवात करूया। तर बघा, द मॅट्रिक्स इज, ओके, मॅट्रिक्स दिलेला आहे आणि म्हटलं आहे की 4 ऑप्शन दिला आहे, डायगोनलाइज बाय एन ऑर्थोगोनल ट्रान्सफॉर्मेशन, डायगोनलाइज बाय एन युनिटरी ट्रान्सफॉर्मेशन, सी ऑप्शन नॉट डायगोनलाइज आणि चौथा ऑप्शन डायगोनलाइज बाय एन हर्मिशियन ट्रान्सफॉर्मेशन। तर बघा, मॅट्रिक्स हा डायगोनलाइज आहे की नाही, ओके। तर बघू शकता, मॅट्रिक्स हा तुम्ही डायगोनलाइज आहे की नाही, ओके, हा चेक कसा करायचा। तर ओके, जर त्या मॅट्रिक्सचा, ओके, तर बघा 3x3 मॅट्रिक्स आहे, ओके, 3x3 मॅट्रिक्स आहे म्हणजे त्यांच्याकडे किती आयगेन व्हॅल्यूज राहणार, λ1, λ2 आणि λ3, ओके। 3x3चा मॅट्रिक्स आहे आणि 3 आयगेन व्हॅल्यूज आहे। तर बघा, 3x3 साठी डायगोनलायझेशनची कंडिशन कशी चेक करायची, जर λ1 इज नॉट इक्वल्स टू λ2 अँड दिस नॉट इक्वल्स टू λ3, ओके, ही जर कंडिशन सॅटिस्फाईड झाली म्हणजे तिन्ही पण आयगेन व्हॅल्यूज कसे पाहिजे, वेगवेगळे, तिन्ही पण आयगेन व्हॅल्यूज कसे पाहिजे, डिफरंट। जर कंडिशन सॅटिस्फाईड झाली तर आपण म्हणू शकतो की मॅट्रिक्स इज डायगोनलायझेबल, ओके। जर ही कंडिशन सॅटिस्फाईड नाही झाली, सपोज त्याऐवजी अशी कंडिशन सॅटिस्फाईड झाली, λ1 इक्वल्स टू λ3 म्हणजे तिन्ही जर आयगेन व्हॅल्यूज जर सेम आले तर तो मॅट्रिक्स काय राहणार, नॉट डायगोनलायझेबल, ओके। जर तिन्ही पण आयगेन व्हॅल्यूज जर सेम राहिले, सो दॅट टाइप ऑफ मॅट्रिक्स इज नॉट डायगोनलायझेबल, ओके। तर बघा, आता आपला जो काही गिवन मॅट्रिक्स आहे तो सर्वप्रथम आपण काढून घेऊया, ओके। 0 0 0 0, एकदा बघू द्या मला तो मॅट्रिक्स, ओके, सॉरी 1 आहे, ओके, 1 0 0 आणि 0 1 0, ओके। तर हा आपला 3x3चा आपला गिवन मॅट्रिक्स आहे, पुन्हा एकदा चेक करून घेतो मी, यस, ओके। तर हा 3x3चा आपला मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे, ओके। तर बघा, आयगेन व्हॅल्यूज काढण्यासाठी 3x3चा जर मॅट्रिक्स असेल तर आयगेन व्हॅल्यूज काढण्यासाठी आपल्याकडे एक शॉर्ट ट्रिक आहे। तर बघा, युझिंग शॉर्ट ट्रिक, जो काही आपला फॉर्म्युला आहे तो असा आहे, λ³ मायनस ऑफ, ओके, ट्रेस ऑफ λ² प्लस, ओके, त्यानंतर मॉड घ्यायचा, मॉड ऑफ कोफॅक्टर्स ऑफ डायगोनल एलिमेंट्स, ओके, डायगोनल जे काही एलिमेंट्स आहे ना त्यांचा कोफॅक्टर्स, त्यानंतर मायनस ऑफ डिटर्मिनंट ऑफ इक्वल्स टू 0, डिटर्मिनंट, ओके, जस्ट ओनली डिटर्मिनंट, आणि बघा कोफॅक्टर्स ऑफ डायगोनल एलिमेंट्स इंटू लॅम्बडा घ्यायचा, त्याच्यानंतर मायनस, सॉरी, ओके, हा लॅम्बडा मी विसरलोच होतो, ओके, मायनस ऑफ डिटर्मिनंट इक्वल्स टू 0। तर सर्वप्रथम आपण याचा ट्रेस काढून घेऊया। तर बघा, तुम्ही ट्रेस म्हणजे काय, डायगोनल एलिमेंट्सची ॲडिशन, तर 0 आहे, ओके। जर तुम्ही या मॅट्रिक्सचा जर डिटर्मिनंट पण काढला तर डिटर्मिनंट काय येणार, 0, कारण की तुम्ही बघू शकता वरचे सगळे एलिमेंट्स काय 0, त्यामुळे प्रोडक्ट करण्याची झंझटच नाही। आता बघा, आपल्याला डायगोनल एलिमेंट्सचे कोफॅक्टर्स काढायचा आहे, याचा जर कोफॅक्टर्स तुम्ही जर काढला -1 होल पॉवर 1 + 1, ओके, तर हा पण 0 - 0च राहणार, आहे की नाही, 0 - 0, याचा पण कोफॅक्टर, दुसरा जो एलिमेंट आहे त्याचा पण कोफॅक्टर 0 राहणार, आणि जो काही तिसरा एलिमेंट आहे त्याचा पण कोफॅक्टर्स काय राहणार बेटा, 0 राहणार, याचा पण 0, त्याचा पण 0। त्याच्यामुळे बघा, आता बघा, λ³ मायनस ऑफ ट्रेस किती आला आहे रे, ट्रेस आपला 0 आला आहे, 0 × λ², ओके, प्लस कोफॅक्टर्स ऑफ डायगोनल एलिमेंट्सची इथं पण काय करावं लागते, ॲडिशन, तर 0 + 0 + 0, ओके, इंटू लॅम्बडा, मायनस डिटर्मिनंट किती आहे रे, 0 = 0, म्हणजे बघा λ³ हा 0 झाला, हा 0 झाला, म्हणजे इकडले सगळेच टर्म काय झाले, 0, म्हणजे λ³ = काय उरलं, 0, म्हणजे λ³ = 0, ओके। तर मग आयगेन व्हॅल्यूज कसे निघणार आहे, λ1 = 0, λ2 = 0 आणि λ3 = 0, अरे बापरे,
आपण तिन्ही ॲगेन व्हॅल्यूज ज्या फाइंड आउट केल्या त्या कशी आहे रे, सेम आहे. कशी आहे बेटा, सेम आहे. जर तिन्ही ॲगेन व्हॅल्यूज जर सेम राहिल्या तर मी पहिलेच कंडिशन लिहून दिली होती, जर ॲगेन व्हॅल्यूज जर नॉट सेम राहिला तर डायगोनलायझेबल राहतो, पण तिन्ही पण ॲगेन व्हॅल्यूज कशी आहे, सेम आहे. त्यामुळे ऑप्शन थर्ड. ओके, तर बघा त्यांनी मॅट्रिक्स इझी दिला होता कारण की ट्रेस आणि डिटरमिनंट तुम्हाला डायरेक्ट फाइंड आउट करता येत होतं आणि बस आपला एक शॉर्ट ट्रिक यूज करायचा, विदिन अर्ध्या मिनिटाच्या अगोदर तुम्ही याचे ॲगोनल व्हॅल्यूज काढू शकता. ॲगोनल व्हॅल्यूज सेम आले, ॲगोनल व्हॅल्यूज जर सेम आले 3/3साठी तर काय, नॉट डायगोनलायझेबल. म्हणजे क्वेश्चन हा कॉन्सेप्ट चांगला होता, डायगोनलायझेशन कॉन्सेप्टवर बघा, म्हणजे हा कठीण कॉन्सेप्ट आहे म्हणण्यापेक्षा थोडा याच्यावर कसं याच्या प्रॉपर्टीने याच्यावर फोकस करावं लागतं तुम्हाला. ओके, तर बघा हा असा पहिला क्वेश्चन होता लिनियर अल्जेब्राचा. आता बघा दुसरा क्वेश्चन, हा अतिशय इझी क्वेश्चन आहे, कोणी पण सॉल्व करू शकता. बघा डिटरमिनंट ऑफ 3/3 एक रिअल मॅट्रिक्स दिला आहे, त्यांचा डिटरमिनंट 36 दिला आहे आपल्याला. ओके, 2 ऑफ इट्स ॲगेन व्हॅल्यूज, पहिला, दुसरा आणि तिसरा. बघा इथे एक प्रॉपर्टी यूज करायची आहे लिनियर अल्जेब्रामधली मॅट्रिसेसची, बस ती प्रॉपर्टी यूज करायची आणि ओके. बघा प्रोडक्ट ऑफ ॲगेन व्हॅल्यूज is equals to determinant of that matrix. ओके, प्रोडक्ट ऑफ ॲगेन व्हॅल्यूज. बघा पहिली ॲगेन व्हॅल्यूज किती दिली आहे रे, λ1 = 2 दिली आहे, λ2 = 3 दिली आहे आणि λ3 आपल्याला फाइंड आउट करणं आहे. पण त्यांनी काय म्हटलं, प्रोडक्ट ऑफ ॲगेन व्हॅल्यूज म्हणजे 2 × 3 × g आपल्याला फाइंड आउट करायचे, इक्वल्स टू काय रे, डिटरमिनंट आपल्याला दिलेला आहे, डिटरमिनंट ऑफ रिअल सिमेट्रिक मॅट्रिक्स 36. ओके, देअरफोर λ3 = 36 डिवायडेड बाय 3 दोन्ही 6. देअरफोर कितीचा भाग केला बेटा, 6चा. दॅट्स वाय द थर्ड अननोन ॲगेन व्हॅल्यू इज नथिंग बट 6. अतिशय इझी क्वेश्चन होता, यावर काही जास्त फोकस करण्यात आपल्याला काही टाईम द्यायचा नाही, एकदम सिम्पल क्वेश्चन आहे आणि कोणी पण सॉल्व करू. फक्त ही प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की प्रोडक्ट ऑफ ॲगेन व्हॅल्यूज इज नथिंग बट डिटरमिनंट, दॅट्स इट. ओके, आता बघा हा जो क्वेश्चन आहे ना, व्हेरी इंटरेस्टिंग. आणि हा क्वेश्चन इंटरेस्टिंग याच्यासाठी आहे कारण की मी जे पहिल्यांदा 6 महिने जेव्हा अभ्यास केला होता सेटसाठी, मला माहीतच नव्हती ही मेथड पण असते म्हणून. ओके, तर बघा एप्रिल 2017ला जो काही 16 एप्रिलला पेपर झाला होता, अतिशय इंटरेस्टिंग. आणि बरेच जण या क्वेश्चनला भीतात म्हणण्यापेक्षा त्यांना माहीतच नसतात. ओके, बघा रेझिड्यू ऑफ द फंक्शन f(z) = z अपॉन z - a × z - b ॲट इन्फिनिटी. ओहो, ठीक आहे, त्यांनी म्हटलं असतं की रेझिड्यू ऑफ द फंक्शन ॲट z = a किंवा b, तुम्ही फाइंड आउट पण केलं असतं, पण झालं आता इन्फिनिटी दिलं. तर बघा जर कोणत्याही एक्झाम्पलमध्ये कॉम्प्लेक्सच्या रेझिड्यूच्या एक्झाम्पलमध्ये त्यांनी जर आपल्याला रेझिड्यू ॲट द फंक्शन ॲट z टेन्स टू इन्फिनिटी म्हटले की 2 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. तर बघा ऑलवेज रिमेंबर. ओके, जर रेझिड्यू तुम्हाला ऑफ द फंक्शन ॲट z टेन्स टू इन्फिनिटी विचारला तर बघा पहिल्या नंबरचा फॉर्म्युला. ओके, बघा दोन्ही फॉर्म्युले यूज करून तुम्ही आन्सर फाइंड आउट करू शकता. आता तुम्हाला डिसाईड करायचं की कोणता फॉर्म्युला यूज करायचा. बघा तर बघा रेझिड्यू ऑफ फंक्शन ॲट z टेन्स टू इन्फिनिटी इक्वल्स टू लिमिट z टेन्स टू इन्फिनिटी मायनस z × f(z). ओके, हा झाला तुमचा पहिला फॉर्म्युला. त्यानंतर सेकंड फॉर्म्युला, रेझिड्यू एखाद्या फंक्शनचा आपल्याला z टेन्स टू इन्फिनिटीवर जर काढायचं असेल तर -1/2πi आणि इंटिग्रल ऑफ दॅट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू z. ओके, त्या फंक्शनचा आपल्याला इंटिग्रल फाइंड आउट करायला. बघा आपण दोन्ही मेथडने इथे ॲन्सर काढण्याचा प्रयत्न करू. ओके, तर बघा तुम्ही डिसाईड करा. मी ॲन्सर काढण्याचा प्रयत्न, तुम्हाला दोन्ही ॲन्सर मी दोन्ही वेने ॲन्सर काढून दाखवतो, तुम्हाला कोणतं ॲन्सर आवडतं ते तुम्ही चूज करा. तर फंक्शन सर्वप्रथम मी काढून घेतो. ओके, z - a आणि z - b. ओके, सर्वप्रथम मी पहिली मेथड यूज करतो. काय होते रे पहिली मेथड, की रेझिड्यू ऑफ द फंक्शन ॲट z टेन्स टू इन्फिनिटी जर असेल तर कोणता फॉर्म्युला आहे, -z × f(z) -z × f(z). ठीक आहे, सॉरी इथं लिमिट टाकायचं विसरून गेलो मी, ठीक आहे नाही, इथं लिहून घेतो ना मी पुन्हा. ओके, लिमिट z टेन्स टू इन्फिनिटी -z × f(z). चला ठीक आहे,
इक्वल्स टू लिमिट z टेन्स टू इन्फिनिटी. ओके, मायनस झेड ॲज इट इज. आता एफ ऑफ झेड घ्या. एफ ऑफ झेड काय आहे? झेड अपॉन झेड मायनस ए झेड मायनस बी. ठीक आहे. आता बघा, आता झेड टेन्स टू, आता बघा झेडच्या जागी तुम्हाला काय टाकायचं आहे? झेडच्या जागी तुम्हाला इन्फिनिटी टाकायचं. तुम्ही डायरेक्ट इन्फिनिटी टाकून देणार का तुम्ही? नाही. का बरं नाही टाकू शकत? बघा, जर तुम्ही झेडच्या इथे इन्फिनिटी टाकला, इथं इन्फिनिटी टाकला, इथं इन्फिनिटी, इन्फिनिटी इन्फिनिटी इन्फिनिटी. ओके, आता इथं इन्फिनिटी टाकला, इथं इन्फिनिटी. ओके, इन्फिनिटी मायनस समथिंग इन्फिनिटी, इन्फिनिटी मायनस समथिंग इन्फिनिटी, देन इन्फिनिटी इंटू इन्फिनिटी. अनडिफाईन आहे. इन्फिनिटी बाय इन्फिनिटी अनडिफाईन. त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट टाकायचं नाही. तर बघा, यासाठी आपण काय करायला लागेल आपल्याला? बघा, लिमिट झेड टेन्स टू इन्फिनिटी. बघा, मायनस ऑफ झेड इंटू झेड झेड स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा, या झेड मायनस एमधनं मी झेड बाहेर काढला तर 1 मायनस ए बाय झेड राहिला. ओके, पुन्हा इथं मी झेड मायनस बीमधनं झेड बाहेर काढला तर 1 मायनस बी बाय झेड राहिला. आता बघा लिमिट झेड टेन्स टू इन्फिनिटी मायनस ऑफ झेड स्क्वेअर डिवायडेड बाय हा झेड झेड स्क्वेअर. व्हेरी गुड. 1 मायनस ए बाय झेड इंटू 1 मायनस बी बाय झेड. तर बघा, झेड स्क्वेअर गेट कॅन्सल. ओके, काय राहिलं शिल्लक? वर -1. वर काय शिल्लक राहिलं? -1. आत्ता बघा, आता तुमची वेळ आहे झेड टेन्स टू इन्फिनिटी टाकायची. झेड टेन्स टू इन्फिनिटी -1 डिवायडेड बाय 1 मायनस ए बाय झेड इंटू 1 मायनस बी बाय झेड. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये आता तुम्हाला टाकावं लागेल इन्फिनिटी. तर बघा, आता 1 मायनस ए बाय, ओके, झेडच्या जागी इन्फिनिटी इंटू 1 मायनस बी बाय झेडच्या जागी इन्फिनिटी. आता बघा, समथिंग ए डिवायडेड बाय इन्फिनिटी काय होतो? 0. 1 मायनस 0, हा पण 1 मायनस 0, 1 मायनस 0, 1 मायनस 0, अगेन 1. ओके, म्हणजे इथे लिहू शकतो मी 1 मायनस 1 1 मायनस 1. तर तुम्ही बघू शकता की तुम्हाला इथं डी ऑप्शन दिसतोय आहे की नाही? डी ऑप्शन. ओके, तर बघा, मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीनं पण सॉल्व करून देण्याचा प्रयत्न करणार. बिलकुल. बघा, माझ्या मते तुम्ही नेहमी पहिली मेथड यूज करा. ओके, सिम्पल आहे. जर तुम्हाला इथं जर मग ॲन्सर काढता नाही आली तर तुम्ही नेक्स्ट मेथड यूज करू शकता. सर्वप्रथम मी एफ ऑफ झेड लिहून घेतो. बघा, मी म्हणजे पहिल्या सामान्यात मला हे फॉर्म्युलाच माहीत नव्हते. आणि जेव्हा मी मग HK दास मॅथमॅटिकलसाठी यूज करणं सुरू केलं ना, तेव्हा मला हे 2 फॉर्म्युले कळाले. कारण की आपल्याला वाटतं ना झेड टेन्स टू इन्फिनिटीला झाला आपण कसं काढायचं आहे की नाही? तर ही गोष्ट होती. चला ठीक आहे, फॉर्म्युला यूज करायचा आहे 1/2 पाय आहे आणि त्या फंक्शनचं इंटिग्रल. आता त्या फंक्शनचं आपल्याला इंटिग्रल काढायचं असणार. ओके, त्या फंक्शनचं इंटिग्रल काढायचं आहे. इंटिग्रल काढणे म्हणजे काय? सर्वप्रथम रेझिड्यूज काढा, रेझिड्यू काढून रेझिड्यू थेरम वापरा, त्यानंतर इंटिग्रल काढा. ओके, तर सर्वप्रथम आपल्याला बघा झेड मायनस ए इक्वल्स टू 0 अँड झेड मायनस बी इक्वल्स टू 0. ओके, याचा काही पोल ऑफ ऑर्डर n इक्वल्स टू 1 आहे. ओके, आणि याचा पण n इक्वल्स टू 1 आहे. ओके, तर झेड इक्वल्स टू ए अँड झेड इक्वल्स टू बी असे हे 2 रेझिड्यूज झाले. ओके, ज्यांची पोल ऑफ ऑर्डर काय होते रे? 1. सिम्पल पोल. ओके, तर बघा, आता स्टेप बाय स्टेप आपण रेझिड्यू काढू. ओके, रेझिड्यू आता आपण एसाठी काढू. रेझिड्यू ऑफ अ फंक्शन ॲट झेड इक्वल्स टू ए इक्वल्स टू 1/n-1 फॅक्टोरियल. ओके, लिमिट झेड टेन्स टू ए इंटू झेड मायनस ए होल पॉवर n. n किती आहे रे? 1 इंटू एफ ऑफ झेड म्हणजे झेड बाय ए झेड मायनस बी. ठीक आहे. ओके, तर बघा, आता इथे n ची व्हॅल्यू आपल्याला किती टाकायची आहे? 1. 1 मायनस 1 0, 0 फॅक्टोरियल 1. ओके, लिमिट झेड टेन्स टू ए. लक्षात घ्या, 0 फॅक्टोरियल 1 येत असतो. ओके, या बारीक गोष्टी तुम्हाला माहीत राहायला पाहिजे. झेड मायनस ए गेट कॅन्सल, झेड अपॉन झेड मायनस बी. ओके, तर आता बघा, हा झाला 1. आता बघा, झेडची व्हॅल्यू ए टाका, ए डिवायडेड बाय ए मायनस बी. ओके, ठीक आहे. हा झाला रेझिड्यू झेड इक्वल्स टू एसाठी. सेम झेड इक्वल्स टू बीसाठी फाइंड आउट करायचा आता, झेड इक्वल्स टू बी. ओके, सेम इथे काय होणार? 1/n-1. यांच्या जागी 1 आहे, 0 फॅक्टोरियल 1 म्हणजे तो काही पुट करण्याच्या मी आता भानगडीत पडणार नाही. बी झेड मायनस बी इंटू एफ ऑफ झेड. एफ ऑफ झेड काय रे? झेड मायनस ए इंटू झेड मायनस बी. ओके, तर बघा, झेड मायनस बी गेट कॅन्सल झाला. सरळ आता झेड इक्वल्स टू बी पुट करा, बी अपॉन बी मायनस ए. ठीक आहे, अप टू दिस नो प्रॉब्लेम. आता काय करायचं? तुम्हाला इंटिग्रल सॉल्व करायचं. ओके, तर इंटिग्रल सॉल्व करताना
आपल्याला रेसिड्यू थिअरम वापरायचा आहे. रेसिड्यू थिअरम काय म्हणतो, 2πi इंटू समेशन ओव्हर रेसिड्यू, समेशन ओव्हर रेसिड्यू, जे काय रेसिड्यू आहे त्याचं समेशन. ठीक आहे, पहिलं काय आहे a अपॉन a मायनस बी, ओके, प्लस दुसरं काय बी अपॉन बी मायनस ए. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. 2πi. आता बघा a अपॉन a मायनस बी. आता बघा हा जो b मायनस ए आहे ना, मायनस ऑफ बी अपॉन a मायनस बी लिहू शकतो का रे? लिहू शकतो. का बरं? b मायनस ए, याला मायनस ए प्लस बी लिहू शकतो, लिहू शकतो. मायनस जर मी साईन काढून घेतली तर याला काय लिहू शकतो, a मायनस बी. आता ही जी मायनसची साईन होती मी इथे देऊन दिली आणि खाली a मायनस बी लिहिलं. आलं लक्षात? देअरफॉर 2πi इक्वल्स टू खाली a मायनस बी कॉमन आणि वर पण a मायनस बी कॉमन. सो a मायनस बी 1, देअरफॉर 2πi. ओके, जो काही आपला इंटिग्रल होता त्याची व्हॅल्यू किती आली, 2πi. आणि आता आपल्याकडे फॉर्म्युला प्रेझेंट आहे, -1 अपॉन 2πi. ओके, इंटू या फॉर्म्युलाची काय व्हॅल्यू आली, 2πi. आता हा 2πi गेट कॅन्सल, काय उरलं, -1. तेच तर पाहिजे होतं आपल्याला. तर बघा, तुम्ही बघू शकता की ऑप्शन डी आपल्यासाठी प्रेझेंट आहे इथे, की नाही. तर बघा, तुम्हाला जी मेथड आवडली तुम्ही ते मेथड यूज करू शकता. मी दोन्ही मेथड सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, असे कठीण प्रॉब्लेम्स पण कसे सॉल्व करायचे या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. कसं होते ना, आपल्याला वाटतं तो प्रॉब्लेम कठीण होता. प्रॉब्लेम कठीण नाही राहतो, त्यामधला छोटासा कॉन्सेप्ट किंवा छोटासा कॉन्सेप्ट किंवा छोटासा फॉर्म्युला आपल्याला माहीत नाही राहत, त्यामुळे तो प्रॉब्लेम आपल्यासाठी कठीण बनतो. ओके, तर बघा, हा कॉम्प्लेक्स अवस्था म्हणजे बऱ्याच मुलांना हा बुचकाळ्यात टाकणारा एक्झाम्पल होता. ओके, जर तुम्हाला आपला उपक्रम आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.